आता आपण मागे पाहिलंच आहे की चैतन्य हे सर्वगत आहे, म्हणजे सर्वत्र गेलेलं आहे. आता सर्वत्र गेलेलं म्हणजे ते अमुक इथे आहे नाही, अमुक तिथे आहे नव्हे. चैतन्य जिथे आहे तिथून सर्वत्र पसरलेलं आहे. म्हणजे चैतन्य आपली जागा न सोडता सर्वत्र पसरते, म्हणून चैतन्य सर्वगत आहे, म्हणजेच ते सर्वव्याप्त आहे. आता चैतन्य जे सर्वगत आहे ते सर्वव्याप्त, याचा अर्थच ते सर्वशक्तिमान आहे. आणि जे सर्वगत आहे, सर्वव्याप्त आहे, सर्वशक्तिमान आहे, तेच आपणाला बोध देण्यासाठी, तेच आपणाला ज्ञान देण्यासाठी आणि तेच आपणाला सर्व काही जाणून घेण्यासाठी मदत करणारे म्हणून सर्वज्ञ आहे. म्हणून हे जे सर्वगत चैतन्य आहे तेच सर्वव्यापक आहे, तेच सर्वशक्तिमान आहे आणि तेच सर्व काही जाणण्यासाठी आपणाला मदत करणारे, म्हणजे ज्याच्याद्वारे सर्व जाणलं जातं अशा अर्थी ते सर्वज्ञ आहे. तर चैतन्य सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. आणि या सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ अशा चैतन्यालाच आपण आत्मा म्हणतो. आणि आत्म्याचा अजून 3 वैशिष्ट्य आहेत. आत्मा स्वतंत्र आहे, बरोबर आहे. चैतन्य जर कुठेही जायला शक्य आहे, चैतन्याला जर कुठेही प्रवेश न शक्य आहे, तर चैतन्य आत्मा म्हणून स्वतंत्र आहे, निश्चित आहे. तसंच चैतन्य सर्वत्र ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणजे अगदी आकंठ, जसं आपण तृप्त असावं तसं हे संपूर्ण अस्तित्व आकंठ चैतन्याने तृप्त, संपृक्त झालेलं आहे. म्हणून चैतन्य हे स्वतंत्र तर आहेच, आत्मा स्वतंत्र तर आहेच, पण तो सर्वत्र काठोकाठ भरलेला आहे. याचा अर्थच तो सर्वत्र समत्वाने भरलेला आहे. म्हणून आत्मा स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये समत्व आहे. आणि जो सर्वत्र समत्वाने भरलेला आहे त्याला आपल्यातून उमटलेल्या अनेकानेक जीवरूपी जगत, निसर्ग आणि अर्थातच कीडमुंगीपासून माणसापर्यंत अर्थातच त्या चैतन्याला सर्वांबद्दल अत्यंत समत्वपूर्ण प्रेम आहे. म्हणून त्या चैतन्याचा गुण आपुलकी, आत्मीयता आहे. म्हणून सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वाने परिपूर्ण आणि आत्मीयतेने, प्रेमाने परिपूर्ण असं आपल्या आत्म्याचं रूप आहे. आता आत्मा जेव्हा आपण म्हणतो, त्याचं रूप म्हणतो, तेव्हा लक्षात घेण्याची गरज आहे की आत्मा म्हणजे असलेपण आहे. आत्मा म्हणजे चैतन्याचं परिपूर्ण असलेपण म्हणजे आत्मा आहे. जर असा आत्मा किंवा असं चैतन्य परिपूर्ण आहे तर त्या आत्म्याला सरळ सरळ रंग, रूप, जाडी, रुंदी, खोली, उंची, आकार, उकार, गुण, सद्गुण, निर्गुण, सगुण साकारत्व असं काहीच असू शकत नाही. कारण जे सर्वत्र व्याप्त आहे ते कधीही कुठल्याही आकारामध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. म्हणून सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वाने परिपूर्ण आणि आपुलकीने, आत्मीयतेने भरलेलं हे चैतन्य कुठल्याही तऱ्हेच्या त्रिमितीत बंद होऊ शकत नाही. म्हणून अशाच चैतन्याला आत्मरूप म्हटलेलं आहे. आणि हेच चैतन्य त्वं गुणत्रयातीतः, म्हणजे सत्व रज तम याच्या पलीकडे आहे. त्वं देहत्रयातीतः, म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण याच्या पलीकडे आहे. त्वं कालत्रयातीतः, वर्तमान भूत भविष्य याच्या पलीकडे आहे. त्वं अवस्थात्रयातीतः, म्हणजे जन्म स्थिती मृत्यू याच्या पलीकडे आहे. याचा अर्थ
जरी आपण असणेपणाला आत्मा म्हटले आणि त्या आत्म्याला जरी आपण तो सर्व व्याप्त आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, स्वतंत्र आहे, समत्वाने परिपूर्ण आहे आणि अत्यंत आत्मीयतेने प्रेमाने भरलेला आहे असं म्हटलं तरी सुद्धा हे हे तत्व आहे, हे प्रिन्सिपल आहे, ते कुठल्याही त्रिमितीमध्ये बसत नाही. म्हणून सर्वात असून सुद्धा सर्वाच्या पलीकडे, सर्वामध्ये राहे परी सर्वातीत आहे. म्हणजे घरामध्ये पण उजेड आहे आणि बाहेर पण उजेड आहे, आत पण उजेड आहे, बाहेर पण उजेड आहे. जसा उमऱ्यावरचा दिवा घरात पण प्रकाश देतो, बाहेर पण प्रकाश देतो. म्हणून चैतन्य हे प्रकाशमान आहे. चैतन्य हे अज्ञान नष्ट करून ज्ञान दाखवणार आहे. चैतन्य हे जे गुप्त रूप आहे ते उघड करून देण्यासाठी मदत करणारं ज्ञानरूप प्रकाश रूप आहे. आणि असं चैतन्य हे उमऱ्यावरती लावलेल्या दिव्यासारखं आहे. आतही उजेड आहे, बाहेरही उजेड आहे. म्हणजे घरात पण उजेड आहे, बाहेर पण उजेड आहे. डावीकडे उजेड आहे, उजवीकडे उजेड आहे, वर उजेड आहे, खाली उजेड आहे. याचा अर्थ ऊर्ध्व अधर असो, उत्तर दक्षिण असो, पूर्व पश्चिम असो किंवा सभोवती असो, सर्वत्रच चैतन्य पूर्ण व्यापकतेने भरलेलं असल्यामुळे आत्म्याचं नेमकं ठिकाण असं काहीच नसतं. परंतु आत्मा हाच आपल्या सर्वांचा मूळ पत्ता आहे आणि आत्मा हे एक महाप्रचंड असणेपण आहे. आणि त्या महाप्रचंड असणेपणात त्या आत्म्याच्या महानगरीत आपण माणसं आपापली घरं, आपापले देह, आपापले पिंड, आपापलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतोय. तर लक्षात घ्या की चैतन्यामध्ये हे सर्व तसं उमटलेलं आहे जसं पाण्याला माहीत नसताना पाण्यामध्ये कमळ येतात. म्हणून चैतन्यामध्ये अनेक जीव आणि जंतू आणि अर्थात कीड मुंगीपासून माणसांपर्यंत सर्व प्राणी मात्र जन्माला आलेले आहेत. आणि हे जीव जंतू प्राणी मात्र माणसं यांचं जगत हे सुद्धा चैतन्याच्या मूलाधारावर तसं आलेलं आहे. जसं पाण्यावरती कमळ फुलावं किंवा पाण्यावरती बुडबुडे यावेत त्याचप्रमाणे आपणाला जो निसर्ग वाटतो, निसर्ग म्हणून ज्याला आपण म्हणतो, नद्या, डोंगर, नाले, प्रवाह, झरे, सरोवर, समुद्र, वृक्ष, वल्ली ह्या सर्व गोष्टी सुद्धा या जीव जगताप्रमाणेच निसर्गाचं जगत सुद्धा या संपूर्ण असणेपणावरती तसं आलेलं आहे. जसं पाण्यावर तरंगफेस बुडबुडे यावेत, जसं पाण्यावर कमळ यावं, तसंच या पूर्ण असणेपणाच्या आत्मतत्वावर आपण उमललेले लहान लहान जे घटक आहोत ते एका ब्रह्मांडामध्ये अनेकानेक पिंड, अनेकानेक छोटे छोटे घास, अनेकानेक छोटे छोटे देह निर्माण झालेले आहेत. अशा तऱ्हेने आपण नेणिवेच्या म्हणजे शुद्ध असणेपण आहे. शुद्ध असणेपण आहे तिथे नेमकं काय सांगता येत नाही, पण फक्त शुद्ध असणेपण आहे. आणि शुद्ध असणेपणातून जाणवणाऱ्या असणेपणाकडे आपण आलो. म्हणजेच नेणिवेतून आपण जाणीवेकडे आलो. नेणिवेतून जाणीवेत येताना आपण अखंडातून खंडित झाल्यामुळे नेणिवेतून जी आपण जाणीव आणली ती जाणीव आपली खंडित आहे. म्हणजे नेणिवेतून जाणीवेत जेव्हा जीव येतो तेव्हा जीव आपल्या बरोबर अखंड असलेपणातून काहीतरी खंडित असलेपण आणतो. आणि त्या खंडित असलेपणाला, त्या दृश्य असणेपणाला तो खरं मानतो आणि तेच सर्व विश्व आहे. म्हणजे मला जे कळतं तेच सर्व विश्व आहे, माझ्या कळण्यापलीकडे काही नाही, अशा तऱ्हेचा त्याला अहंकार निर्माण होतो. म्हणून जेव्हा माणूस असणेपणातून माणूस म्हणून एक रंग रूप गुण आकाराचा त्रिमितीमधील एक घटक म्हणून जन्माला येतो तेव्हा अखंडातून खंडित रूपाने तो आला असल्यामुळे त्याचं ज्ञान
हे अर्थातच खंडित असतं, त्याचं ज्ञान हे अर्थातच अतिमर्यादित असतं. तरी सुद्धा अशा अतिमर्यादित ज्ञानावरती प्रामुख्याने माणूस स्वतःला इतका काही सामर्थ्यवान, इतका काही बलिष्ठ समजतो की त्याच्यातून त्याचं मी माझेपण नष्टच होत नाही. तेव्हा हे जे मी माझेपणाचं ओझं आहे ते दुसरं तिसरं काही नसून अखंडातून खंडित झालेल्या माणसाचं आपल्या खंडितपणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा आपण खंडित आहोत, आपण मर्यादित आहोत हे आपल्या लक्षात न आल्यामुळे मर्यादितालाच अमर्यादित समजणं, आपल्या मर्यादित अस्तित्वालाच शुद्ध असणे पण पूर्ण असणे पण समजणं असा एक दोष निर्माण होतो. म्हणून आत्म्यातून जेव्हा जीव जन्माला येतात आणि प्रामुख्याने जेव्हा अतिउत्क्रांत माणूस जेव्हा जीव म्हणून जन्माला आला तेव्हा बहुतांशी माणसांमध्ये मी माझेपणा इतका काही बळावला की त्यांना वाटलं की मी आणि माझं या पलीकडे जगच नाही. म्हणजे आपल्या मर्यादित बुद्धिमत्तेच्या पलीकडे, आपल्या मर्यादित शक्ती पलीकडे, आपल्या मर्यादित ज्ञाना पलीकडे, आपल्या मर्यादित जाणीवे पलीकडे, आपल्या मर्यादित शरीर बुद्धी आणि अर्थातच संपत्ती सत्ता मत्ता या आपल्या सर्व मर्यादितपणा पलीकडे काही नाहीच असा जेव्हा या जीवाला म्हणजे माणसाला अहंकार निर्माण होतो तेव्हाच खरं तर अखंडातून खंडित रूपे आलेल्या जीवाला म्हणजे माणसाला प्रथम अज्ञानातच प्रथम त्याची पहाट उगवते. आणि अज्ञानाची पहाट उगवणं म्हणजे आपण स्वतःला मी माझं म्हणून मर्यादित करणं आहे. आणि हा जो मी माझेपणाचा मर्यादितपणा आहे, हा जो अहंकार आहे, हा अहंकारच पुढे जाऊन काम क्रोध मद मत्सर लोभ आणि दंभ या षड्विकारांना जन्म घालतो. म्हणून मी माझेपणातून सर्व काही मलाच हवं, सर्व जे मला चांगलं वाटेल ते माझ्याच ताब्यात हवं अशा कामना उफाळून येतात. आणि या जर कामनांची पूर्ती झाली नाही तर परिस्थितीवर राग काढणे, आजूबाजूच्या लोकांना शिव्याशाप देणे, क्रोध निर्माण होणे अशा गोष्टी घडतात. म्हणून काम वासना आणि त्याची पूर्ती न होणं याच्यातूनच कामपूर्ती न झाल्यामुळे प्रथम काम निर्माण होतो, कामनेची पूर्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. आणि माणसामध्ये त्याने असणेपणातून आपल्या जीवदशेमध्ये जे काही चैतन्य आणलेलं आहे, जे चैतन्य त्याच्या इंद्रियांमध्ये इनबिल्ट म्हणजे इंद्रियांमध्ये जन्मजात आलेलं असतं ते चैतन्य या कामक्रोधामुळे जेव्हा प्रचंड वेगाने ते चैतन्य जागा सोडतं आणि उसळी मारून वर येतं. उदान म्हणजे उदान पद्धतीने जेव्हा चैतन्य सतत वर येतं तेव्हा ओळखा की काम आणि क्रोध यांच्यामुळे हे चैतन्य अचानक उसळी मारून भरतीसारखं प्रचंड वर वर उसळत आहे. तर काम क्रोधामुळे अचानक जेव्हा चैतन्य उसळी मारून शरीरांतर्गत चैतन्य उसळी मारून वर येतं तेव्हा अशा चैतन्यामध्ये आपण म्हणतो त्याचे चित्त खवळले म्हणजे त्याच्या चित्तामध्ये खळबळ निर्माण झाली. म्हणून कामक्रोधामुळे चित्ताची होणारी खळबळ आणि चित्तातील चैतन्य वर उसळी मारून येणे ही चित्ताची खळबळ म्हणजेच खऱ्या अर्थाने पित्ताचा प्रकोप आहे. म्हणजे चैतन्यामध्ये अचानक उसळी मारून जेव्हा जेव्हा वर 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 येण्याची प्रवृत्ती निर्माण होते तेव्हा काम आणि क्रोध यांच्या अतिरेकी असण्यामुळे किंवा यांच्या अतिरेकी लाटा उसळल्यामुळे जे काही आपल्यात निर्माण होतं तो तर खऱ्या अर्थाने आपल्या प्रकृतीतला पित्त दोष आहे. म्हणजे पित्त दोष म्हणजे कामक्रोधामुळे आपल्यातील चैतन्य उंच लाटांसारखं जेव्हा उफाळून येतं
उदाहरण म्हणजे उदाहरण पद्धतीने वर येतं, तेव्हा आपल्यामध्ये पित्त दोष कार्यरत असतो. आता हा जेव्हा पित्त दोष कार्यरत आहे तेव्हा अर्थातच आपली कामवासना प्रबळ झाली, त्याची पूर्ती न झाल्यामुळे क्रोधही बळावला, हे सत्य आहे. आता पित्तानंतर पित्त दोष आहे, आता पुढे कफ दोष आहे आणि वात दोष आहे. आता हा जो कफ आहे, कफ म्हणजे साचलेपण आहे, कफ म्हणजे दाटलेपण आहे. जेव्हा खऱ्या अर्थाने काम, क्रोध, मद म्हणजे मी माझेपणाचा अहंकार, मत्सर म्हणजे आपण सोडून इतरांबद्दल हेवा, द्वेष, त्वेष म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ जे आपल्याजवळ नाही आणि जे इतरांजवळ आहे त्या ते मिळवण्याची प्रचंड इच्छा, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि हे 5 दोष असून सुद्धा दंभ म्हणजे आपण कसे सालस आहोत, आपण कसे निरागस आहोत, असं दोषाने परिपूर्ण असून सुद्धा सालसपणाचा आव आणणे आणि स्वच्छ पांढरे कपडे घालून, पांढरी टोपी घालून आपण स्वच्छ कपड्याने अंतरंगात स्वच्छ आहोत असं दाखवण्याचा मोह म्हणजे दंभ म्हणजे लबाडी. तर काम, क्रोध यांच्या उचंबळण्याबरोबर माणसाची पित्त प्रकृती वर येते आणि काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या असण्याबरोबरच ते आहेत तरी आपण त्यापासून मुक्त आहोत असं दाखवण्याची जी दांभिकता येते, ती दांभिकता म्हणजे वेगळ्या अर्थाने काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड्विकारांचा जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे ताबा असतो किंवा आपल्या चैतन्यावर जेव्हा हे षड्विकार पूर्णपणे ताबा घेतात, तेव्हा षड्विकाराने आपल्या चैतन्याचा घेतलेला ताबा म्हणजे जणू काही षड्विकारांच्या मुठीत आपलं चैतन्य घुसमटलेलं आहे. अशी षड्विकारांमुळे जेव्हा आपलं चैतन्य घुसमटतं तेव्हा जसं कफामुळे सफोकेशन होतं, कफ झाल्यानंतर श्वास घेता पण येत नाही आणि श्वास घेतल्याशिवाय राहता पण येत नाही, अशी जी घुसमट होते ती षड्विकारांच्या प्राबल्यामुळे होणारी घुसमट म्हणजे कफविकार. काम, क्रोध यांच्या प्राबल्यामुळे उचंबळीत होणारी वर उठणारी चैतन्याची लाट म्हणजे पित्त विकार. तर आता आपण पित्त विकार आणि कफ विकार झाला. आता वात विकार, जेव्हा आपण षड्गुणाने परिपूर्ण भरलेलो असतो आणि जेव्हा आपली घुसमट होते तेव्हा त्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी शरीरातील चैतन्य ज्याला आपण म्हणतो टॉपसीटर व्ही म्हणजे उलट सुलट पद्धतीने किंवा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे जेव्हा षड्विकाराने ग्रस्त असं आपलं शरीर असतं तेव्हा कफाने प्रवृत्त झालेली आपली ही जी कफ प्रवृत्ती आहे ती कफ प्रवृत्ती शरीराला म्हणजे त्या देहाला शांतता समाधान मिळवून देण्यासाठी जेव्हा वाट काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्यातील चैतन्य रॅन्डमली म्हणजे वेड्या वाकड्या पद्धतीने उसळी मारायला लागतं. मग कधी ते डावीकडे, कधी ते उजवीकडे, कधी ते वर, कधी ते खाली. आता डावीकडे जर ते फार चैतन्य हल्लं तर आपल्या डाव्या बाजूला पॅरालिसिस सारखी गोष्ट होते, उजवीकडे झालं तर उजव्या बाजूला, वर गेलं तर मेंदूला, खाली आलं तर किडनी पासून, हृदयापासून उरलेल्या अवयवांना त्या चैतन्याचा फटका बसतो. म्हणून षड्विकाराने परिपूर्ण जर आपण असू, षड्विकारांच्या ताब्यात जर आपलं अंतरंग चैतन्य गेलं असेल तर कफ प्रकृती आहे. त्या कफ प्रकृतीतून सुटका मिळवण्यासाठी मिळेल तशी वाट जेव्हा आपल्यातील चैतन्य काढू लागतं तेव्हा मिळेल त्या वाटेने चैतन्य वाहतं. याचा अर्थ मिळेल त्या वाटेने चैतन्याचं वाहन हेच एक तऱ्हेचं वायू रूपाने म्हणजे ज्याला आपण वारा म्हणतो किंवा इथून तिथून प्रवाह म्हणतो, तेव्हा चैतन्य जेव्हा वायू रूपाने आडवा उभा डावीकडे उजवीकडे कसाही जेव्हा चैतन्याचा प्रवाह वाट काढायला बघतो आणि आपल्या कफ प्रकृतीतून सुटका करायचा प्रयत्न करतो तेव्हा अशा वेड्या वाकड्या
चैतन्याच्या वहनाला वात प्रकृती म्हणतात. तेव्हा परत लक्षात घ्या, काम आणि क्रोध याचा प्रचंड उठाव झाला की पित्त विकार उदाहरण पद्धतीने म्हणजे चैतन्य वर उसळतो त्या पद्धतीने आपला पित्त विकार जागृत होतो. तिकडे आपण दुर्लक्ष केलं तर अर्थातच षड विकाराने आपण ग्रस्त होतो आणि आपलं इंद्रियजन्य चैतन्य जे आहे ते षड विकारांच्या ताब्यात जातं आणि त्यावेळेला आपल्या सर्व अंगामध्ये षड विकार दाटून राहतात आणि कफ प्रकृती निर्माण होते. कफ प्रकृती याचा अर्थ आपलं चैतन्य जेव्हा पूर्णपणे चुकीच्या गोष्टीच्या ताब्यात जातं तेव्हा आपली होणारी घुसमट म्हणजे कफ प्रवृत्ती. म्हणून काम क्रोध अतिरेक पित्त प्रवृत्ती दाखवतात. तिकडे दुर्लक्ष केलं तर सर्वच षडविकार जे आहेत ते आपल्या चैतन्याचा ताबा घेतात. तेव्हा जे सफोकेशन होतं ते अर्थातच कफ प्रवृत्ती दाखवतं आणि एकदा का कफ प्रवृत्ती आपल्यामध्ये बळावली की त्या घुसमटीतून बाहेर वाट काढण्यासाठी जेव्हा आपल्यातील चैतन्य रॅन्डमली वरून खाली खालून वर डावीकडे उजवीकडे जसं मिळेल तसा वाट काढायचा प्रयत्न करतो तेव्हा ते ज्या बाजूला जाऊन थडकतं त्या बाजूला जे काही आजार निर्माण होतात ते आजार म्हणजेच आपल्यामध्ये वात प्रकृतीमुळे निर्माण होणारे दोष, ज्याच्यामध्ये अर्थातच मेंदूचा पॅरालिसिस असेल, हातापायाचा पॅरालिसिस असेल, किडनीचं फेल्युअर असेल, लिव्हरचं फेल्युअर असेल. तर आता आपण आज काय पाहिलं की जीव जेव्हा जन्माला येतो, माणूस जेव्हा अखंड असणेपणातून खंडित असणेपणात म्हणजे देहमर्यांतर्गत असणेपणात म्हणजेच इंद्रियजन्य चैतन्य घेऊन जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा माणूस इंद्रियाने बद्ध आहे, माणूस त्रिमितीने बद्ध आहे. त्यामुळे त्रिमिती आणि इंद्रियाने बद्ध असलेला माणूस किंवा जीव अखंड चेतनेतील मर्यादित चेतना घेऊन जन्माला येतो. या मर्यादित चेतनेतूनच त्याला असं वाटायला लागतं मी माझं मी माझं मी माझं, म्हणजे आपल्या आतमध्ये जे स्वाभाविकपणे जाणीव नेणीव रूपी स्पंद चालू आहेत त्यामुळे त्याला असं वाटतं अरे वा किती माझ्यातील चैतन्य जागृत आहे. आणि आपल्या जागृत चैतन्यावर तो एवढा काही फिदा होतो की तो विसरतो की बाबा रे तुझ्यातील चैतन्य जागृत आहे पण तुझ्यातील चैतन्य हे अखंड असणेपणातील खंडित चैतन्य आहे. याचा जेव्हा त्याला प्रथम विसर पडतो तेव्हा अखंडाला म्हणजे शुद्ध असणेपणाला तो विसरतो आणि खंडिताला तो खरं मानतो आणि त्याचा मी माझेपणा बळावून येतो. या बळावलेल्या मी माझेपणातूनच काम आणि क्रोध हे विकार जन्माला येतात. सर्व गोष्टीची इच्छा, सर्व गोष्टी मिळाव्या अशी इच्छा, आपल्याला जे हवं ते हवंच अशी इच्छा आणि ते मिळालं नाही की राग, असा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या मर्यादित इंद्रियजन्य चेतनेमध्ये उसळी मारून वर येण्याचा जो गुण आहे तोच आपल्यातील पित्त दोष आहे. या पित्त दोषाकडे जर आपण दुर्लक्ष केलं म्हणजे खवळलेल्या चित्ताकडे, की खवळलेलं चित्तच आपल्यामध्ये पित्त प्रकृती निर्माण करतं, हे जर आपण नीट लक्षात दिलं नाही तर काम क्रोध हे पसरत पसरत मद, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ हे सर्वच्या सर्व काम क्रोधाकडे लक्ष दिलं नाही, त्याबाबत जर आपण सावध राहिलं नाही तर पित्त प्रवृत्ती बळावते. पित्त प्रवृत्ती बळावली तर काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ हे साईच्या साई षडविकार आपला ताबा घेतात आणि आपल्याला एक तऱ्हेची घुसमट जाणवते. तेव्हा ती आपल्यातली वात कफ प्रवृत्ती असते. म्हणजे पित्त प्रवृत्ती आणि कफ प्रवृत्ती जेव्हा आहे तेव्हा कफातून त्या सफोकेशन मधून घुसमटण्यातून बाहेर काढण्यात येण्यासाठी जेव्हा आपल्यातील इंद्रियजन्य किंवा देहांतर्गत चैतन्याची वेडीवाकडी हालचाल होते तेव्हा त्या देहांतर्गत चैतन्याच्या वेड्या वाकड्या वहनामुळे जे काही निर्माण होते त्याला वात प्रकृती म्हणजे वायू रूपाने जेव्हा चित्ताचं वहन
वेड्या वाकड्या पद्धतीने होतं तेव्हा ते वायुरूप चित्तातील चैतन्याचं वन ज्या भागावर जाऊन आदळतं त्या भागाला होणारी इजा, मग ते डावीकडे असो उजवीकडे असो, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो पक्षघात म्हणतो तो होऊ शकतो. वर मेंदू पर्यंत धडक गेली तर मेंदूचा पॅरालिसिस होऊ शकतो. तीच धडक हृदय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी याला बसली तर त्याचे दोष निर्माण होतात. म्हणून सज्जनो, आज आपण एवढं पाहिलं की पूर्ण असणेपणातून जीव जगत जेव्हा निर्माण झालं आणि प्रामुख्याने जेव्हा त्यामध्ये माणूस जन्माला आला तेव्हा माणसालाच आपल्या असणेपणातून आपण आलेलो आहोत याचा विसर पडला आणि पूर्ण असणेपणातून आपल्या देहांतर्गत असणेपणात आल्यानंतर त्याला वाटायला लागले की आपल्यामध्ये जे असणेपण आहे तेच परिपूर्ण असणेपण आहे, तोच तर परमेश्वर आहे असं समजून तो स्वतःवर फिदा झाला आणि खंडित असणेपणाला अखंडित आत्मा समजून तो आपल्यावर इतकं अतिरेकी प्रेम करू लागला की माणसाला प्रत्येक गोष्टीची कामना निर्माण झाली. ती कामना पूर्ती झाली नाही तर क्रोध आला आणि काम आणि क्रोध याच्यातून जर स्वाभाविकच कामना पूर्ती न झाल्यामुळे कामातून क्रोध आला आणि क्रोधामुळे ध्यानंतर्गत चैतन्य उचंबळीत झालं. उदान आणि उदान पद्धतीने भरतीच्या पद्धतीने ते वर येऊ लागलं तेव्हा चित्त विचलित झालं आणि चित्तामध्ये चित्त प्रकृतीचा प्रकोप झाला. इकडे जर दुर्लक्ष केलं तर काम क्रोध पसरत काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ हे साही विकार आपल्या देहांतर्गत चैतन्याचा ताबा घेतात आणि त्यावेळेला मात्र आपणाला अतिशय घुसमटल्यासारखं होतं. ही घुसमट म्हणजे आपल्यामधील कफ आहे. कफ जो असतो तो माणसाला धड मारत पण नाही आणि सुखाने जगू पण देत नाही. ही घुसमट, ही कफ प्रवृत्ती म्हणजे षड्विकाराने आपल्या देहांतर्गत चैतन्याचा ताबा घेणे. आणि जर षड्विकाराने देहांतर्गत चैतन्याचा ताबा घेतला तर ते चैतन्य मिळेल त्या वाटेने आपल्याला म्हणजे आपल्या मालकाला म्हणजे माणसाला आराम देण्यासाठी मिळेल त्या वाटेने जसं जमेल तसं यादृच्छिक पद्धतीने आतल्या धडका देतो. त्या धडका जिथे जिथे बसल्या तिथले भाग एक तर पॅरलाइज होतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या त्याचा अटॅक येतो. म्हणजेच षड्विकाराने परिपूर्ण ताबा घेतला तर कफ प्रवृत्ती म्हणजे सफोकेशन घुसमट होते. त्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी चैतन्य वेड्या वाकड्या पद्धतीने धावलं तर वात प्रकृती निर्माण होते आणि वाताचा दोष निर्माण झाला की शरीर या किंवा त्या बाजूने ज्याला आपण म्हणतो गलित होतं. म्हणजे शरीराचं चैतन्य एखाद्या भागातलं नाहीसच होतं, त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. आणि ह्या कफ आणि अर्थातच वात प्रकृतीकडे जर आपण आलो असू तर त्याचं कारण एवढंच असतं की मी माझेपणातून अहंकारातून सर्व काही आपल्यालाच मिळावं ह्या ज्या कामना निर्माण होतात आणि त्या कामना पूर्ण झाल्या नाही की त्याच्यातून जो क्रोध निर्माण होतो त्या क्रोधापोटी जेव्हा चैतन्याची ऊर्ध्वगामी उधाण म्हणजे भरतीच्या पद्धतीने सतत हालचाल होते तेव्हा आपल्या चित्तामध्ये निर्माण झालेला क्षोभ खळबळ म्हणजे चित्तातील चैतन्य खळबळणे, त्याच्यामध्ये क्षोभ निर्माण होणे यालाच पित्त प्रकृती म्हणतात. तर आज आपण एवढं पाहिलं की पूर्ण असणेपणातून खंडित असणेपण आणलेला हा जो माणूस आहे तो या खंडिततेलाच पूर्णता समजतो आणि त्या कारणाने त्याच्यातील पित्त प्रवृत्ती प्रथम वाढते. नंतर षड्विकाराने त्याच्यातील चैतन्याचा ताबा घेतल्यामुळे सफोकेशन म्हणजे कफ प्रवृत्ती वाढते आणि या कफ प्रकृतीतून या घुसमटीतून बाहेर येण्यासाठी त्याच्यातील चित्त मिळेल त्या वाटेने मार्ग काढू पाहते. तेव्हा अर्थातच वात प्रकृती निर्माण होते. म्हणजे आपल्या मूळ असणेपणाला विसरून
आपल्या खंडित असणेपणाला सर्वस्व समजण्याचा हा जो अहंकाराचा प्रादुर्भाव आहे त्यानेच आपल्यातील मर्यादित चैतन्य हे दूषित होते आणि त्या चैतन्यामध्ये स्वाभाविकपणे पित्त, कफ आणि वात या त्रिदोषांचा जन्म होतो. म्हणून मर्यादित असणेपणातून आणि त्या मर्यादित असणेपणाला पूर्ण समजण्याच्या दोषातूनच अर्थात पित्त, कफ आणि वात हे प्रकृतीजन्य दोष निर्माण होतात. हे आज आपण नेणिवेतील म्हणजे पूर्ण असणेपणातील जाणवेत आलेल्या म्हणजे मर्यादित मानवी देहात आलेल्या चैतन्याची नीट समज आणि उमज झाली नाही तर कसे आपल्यातील पित्त दोष, कफदोष आणि वात दोष कसे आपला ताबा घेतात हे पाहिलं. म्हणून असणेपणा जर पूर्ण जाणला गेला नाही आणि मर्यादित असणेपणालाच जर पूर्ण समजलं तर माणसामध्ये स्वाभाविकच पित्त, कफ आणि वात असे प्रकृतीजन्य म्हणजे त्याच्या स्वभावांतर्गत चैतन्यामध्ये दोष निर्माण होतात. हे आज आपण आपल्या निरूपणात पाहिलं. असतु या चिंतनात राहा. पुढील भाग उद्याच्या निरूपणात येईल. धन्यवाद. सर्वांना शुभ दिन, शुभेच्छा.